मंडळी राम राम, कशात तुम्ही? बऱ्यांच तर माहिती आहे मला तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील. वेळ फूड चॅलेंज, बर्थडे व्लॉग, हा व्लॉग तो व्लॉग का नाही आला त्याचं रिझन आहे खूप मोठं. मी तुम्हाला व्लॉगच्या एंडिंगला सांगेल. तोपर्यंत जुळलेले राहा. आणि मी सगळ्या तरी गावागावाची बॅकग्राऊंड वगैरे बघून तुम्हाला अंदाज आला जसे तर तुम्हाला फुल टूर देतो इथला. तर मग चला आता ब्रश वगैरे करू. आता जस्ट उठलो. चला सगळ्यात पहिले व्लॉग बघूया. आता ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे करेल. चला आता जाऊया. तर खूप प्रश्न असतील, तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी सगळ्या एंडिंगला देईल. तर मग पूर्ण व्लॉग बघा. तोपर्यंत बाय बाय. मंडळी राम राम, कशात तुम्ही? तर आता आंघोळ वगैरे सगळं झालं असेल आणि प्रश्न पडला असेल की हा भाऊ कुठे आहे. तर शेतात आलेलो आहे मी इकडं. आता हे बघा तुम्हाला डाळिंबची बाग दाखवतो. ही फुल टू डाळिंबची बाग आहे. पहिल्या डाळिंबचं पीक निघून गेलं आहे. हे दुसरं डाळिंबचं पीक आहे. हे बघा इथं बघू शकता डाळिंबचं पीक आहे. आणि इकडं टरबूज आहेत. हे बघा टरबूज 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 हे बघा फुल टू इकडं टरबूज आहेत. हे इथं झालं, तिकडं फवारणी सुरू आहे. आणि तिकडंही टरबूज लावलेले आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो ना इकडं फुल टू ही जवळजवळ 22 एकर शेती आहे. म्हणून फुल टू शेती आणि ह्याच्यात अर्धी तरी बागायत आहे. अर्ध्या ठिकाणी या म्हणजे पेरू लावलेले आहेत. पेरू आहेत आणि अर्ध्या 2-3 एकरमध्ये फक्त आंबे आहेत. हे बघा इथे टरबूज अजून पिकले नाही, कच्चे आहेत. हे बघा आणि ते बघा तिकडं मक्की आहेत. हे बघा तिकडं मक्की आहेत. असं फुल इथं शेती वगैरे आहे. अजून तुम्हाला आंब्याची बाग दाखवेल, त्याच्यानंतर पेरूची बाग दाखवेल. तर सगळी शेत वगैरे बघू. अजून खूप सारी मजा येईल. आज फुल टू धमाल आहे. इकडं मावशीच्या गावाला आलेलो आहे मी. तर मग आज फुल टू धमाल होणार आहे. इकडे शेती वगैरे खूप आहे. तर तुम्हाला सगळं दाखवेल. तर आता घरी गेल्यावर चला बोलूया. तोपर्यंत बाय बाय. मंडळी एक नवीन गोष्ट दिसली आहे. हे बघा इथं मधमाशांचं हे विकत आणलेलं होतं आणि ते फुलांचा रस वगैरे आणता म्हणून. हे बघा मधमाशांमध्ये जाताना कुठे गेल्या, हे कार फास्ट आहेत. हे मध्ये बघा चालल्या त्यामध्ये. तर हे मधमाशांचा एक बॉक्स आहे. ते बघा गेली एक. तर मग असं आहे ते बघा चालल्या याच्यात मध वगैरे प्रक्रिया वगैरे करतं. आणि जे त्याच्यानंतर हनी बीचं हे भेटतं ज्यूस, मधमाशीच्या पोळ्याचं ते ज्यूस. तर मग ते काढून विकता येईल. हा इथे एक पेटी ठेवलेली आहे आणि वरती अजून एक पेटी आहे. तांबा ती बघा इथे एक पेटी आहे आणि इथे एक पेटी आहे. तर मग ते विकत आणलेली होती ती पेटी. मग त्याच्यात ज्यूस वगैरे बनवतात ते मधमाशाबरोबर. त्यांचं तो काढायचं बरोबर त्या नेक्टरने. असं हे आहे बघा चाललं त्यामध्ये. असं आहे ते. तर मग इथं पूर्ण आंबे काय आपलं टरबूजच्या मधोमध ठेवलेले. मग ते फुल इथं आपल्या डाळिंबचा रस वगैरे काढून याच्यात आणतात. अशी फुल टू प्रोसेस आहे ती. तर मग आता चला घरी गेल्यावर भेटूया. तोपर्यंत बाय बाय. घरी पोचलेलो आहे. तर मग हे बघा इकडं फुल टू फवारे वगैरे आत्ता आणलेले आहे. आणि हे डाळिंबच्या शेतात वगैरे किंवा असं याच्यात केमिकल टाकतात. याच्यात केमिकल टाकलं का हे इथून हे बांधलेलं आहे, नाहीतर इथून गारा 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 गार फिरता. तर त्याच्यानंतर हे बघा याच्यात ट्रॅक्टर लावलेले आणि याच्यात केमिकल आहे. थांबा एक मिनटं. हे केमिकल जमिनीत सोडलं का त्याच्यानंतर अर्थवॉर्म तयार होतात आणि ते आपल्यासाठी चांगले असतात. इथं फुल टू आंब्याचे झाड आहेत. बागायत वेगळी आंब्याची. हे बघा कैऱ्या खाली पडलेल्या आहेत बघा हवेच्या. कैऱ्या यायला लागल्या पण त्या खाली पडून पडून खराब होऊन गेल्या आहेत. हे बघा हे बघा इतक्या चांगल्या चुंगल्या कैऱ्या खराब होऊन गेल्या पडून पडून. हे वाऱ्याचं काही खरं नाही. हे बघा
मस्त अशी एकदम शांत जागा आहे इथं. या कैऱ्या साग नाही कैऱ्याचे. या इकडं रामफळचं झाड आहे. या रामफळ, कच्चे रामफळ. कुठे आहेत कच्चा रामफळ? तो बघा, हा कच्चा रामफळ. तर मग इथं फुल आंब्याची झाडे आहेत मस्त. इथं काय कांदा लावलेला आहे. इकडं पण कांदा, तिकडं पण कांदा. आणि ते बघा इथं दिसतंय का? झूम कर झूम हो जा रे. बस इथं होतं की. मग तिथं आंब्याची ती बाग आहे. ते आपण तिथंही जाऊ. तिथं विहीर आहे. तर मग अशा प्रकारे आहे सर्व. अजून इकडं गाई म्हशी आहेत, तुम्हाला दाखवतो थांबा. गाई म्हशी आहेत, आपण पुढच्या साईडने जाऊ. चलो. गाई म्हशी तिकडं मस्त असा गारवा आहे. मी म्हणतो काल रात्री आलो मी इथं. काल रात्री पोचल्यावर इतकी थंडी आहे एकदम मस्त. आणि आत्ता जस्ट लसूण वगैरे काढलेले ते बघा, मस्त गावठी लसूण आहेत कोल्डे एकदम. आणि इकडं कोंबड्या पण आहेत फाळलेल्या. कोंबड्या कुठे आहेत? कोंबड्या कुठे पेरूंमध्ये गेले का? आपण हे बघा इकडं, इथं घर, त्याच्यानंतर इथं लगेच पेरूंची बाग आहे. आपण पेरूच्या बागेत जाऊ पहिले. ते बघा कोंबड्या. पेरू नाहीत का सध्या? पेरू सध्या लहानच आहेत, अजून आलेले नाही. ते बघा कोंबड्यांना पळू आपण. कोंबडी पळाली. ही पण फार जवळजवळ मोठी. किती याच्यात आहे ही पेरूची बाग? 2 एकरमध्ये पेरूची बाग आहे. आणि इथंच विहीर आहे. आणि विहीरमध्ये मासे सोडलेत. सध्या आहेत की नाही काय माहिती नाही. थांबा आपण विहीर बघू. त्याच्यात फिश वगैरे सोडलेले आहेत. बघू आहेत की चांगले मोठे. इथं पावसाळ्यात जेव्हा पाठीला पाणी येतं तेव्हा फिश वगैरे सापडले का विहिरीत टाकून देतात. ही बघा विहीर बेकार खोल आहे. मासे नाहीत का सध्या? आहेत ते बघ ना. उन्हाचे तुम्हाला दिसतील की नाही काय माहिती नाही. मध्ये गेले ते आवाजात. मागे तर कासव पण सोडलेले होते ना. थांबा कुठे रे? ते काय मासे आवाज पण येतो ना. म्हणजे असं प्रक्रिया करतो. हे बघा ते बघा. थांबा सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. हे बघ हे बघा कसं कलेक्ट करते पट. अशी प्रक्रिया करता. आता चला आपण घरी. अजून तुम्हाला गाई म्हशी दाखवायच्या होत्या, ते सोडून दिलं. सगळं दाखवलं गेलं. इकडं मस्त पेरूची बाग आहे, कोंबड्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आत्ता रिसेंटली थार रॉक्स घेतली, ती पण दाखवतो. त्याच्यानंतर बोलेरो आहे, 2-3 ट्रॅक्टर आहेत, बाईक आहेत, खूप सारे दाखवण्यासाठी. चला पट दाखवू. हे बघा तिकडचे एरिया दाखवला गेला. इकडे आहे बघा, इथं काही ढोरांना पाणी पाजण्यासाठी आहे.
बघा इथं गाईडोरांना पाणी पाजण्यासाठी इथं झाड आहेत. हे निंबूचं, हे गुलाबाचं, याचेच साधे झाड. हे जास्वंद, हे पण डाळिंबचं झाड आहे ना. ये झेंडूचे. हे बघा इथं अपने गौ माता हमको कुछ नहीं आता. मारणार नाही ना. ऑली चलो. इकडे ट्रॉली लावली आहे, चारा त्यांचा बैलगाड. ताबडाक ताबडाक ताबडाक. गाडी जाऊ की का. ये था रॉक्स. रिपेअर झालं का. मागे एक डेंट येऊन गेला होता इथं छोटासा, मग ती सर्व्हिसिंगला टाकली होती, तर ती काल परवा झालेली आहे रिसेंटली. तर असं फुल टू आहे. आता मस्त जेवण वगैरे करू आणि जेव्हा आंब्याच्या बागेत जाईल तेव्हा तुम्हाला हे दाखवेल. आता पहिले आज चाळवरनं बाहेर निघू, मग बोलू. थांबा, इथं फुल टू हे ठेवलेले आहेत कॅरेट. बाबा बाबा बाबा, या साग आहेत ना. या साग आहेत का, साधे आहेत का काही रे. कच्चे आहेत अजून, तरी थोड्या पिकून गेले आहेत ना. या काय अशा प्रकारे आहे सर्व. आता चला जेवण वगैरे करू, मस्त झोपू, आराम करू. तर चला बघा, आता आंब्याच्या बागेत जाईल तेव्हा तुम्हाला घेऊन चालेल. तोपर्यंत चलो बाय बाय. तर आता आपण ज्या आंब्याच्या शेतात जाणार होतो, नेमकी तिथं मधमाशीचा पोळा होता, तो पडला आणि त्याच्यामुळे मध उठलेला आहे. 1-2 जणांनाही चावला. ते आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. भौर मध खूप विषारी मध असतं, म्हणून आता आपल्याला तिथं जाता येणार नाही. उद्या बघू, उद्या जर शांत राहिला तिथं मध पोळा तर जाऊ. आणि आता आपण इकडच्या टरबूजच्या शेतात आले, कारण का हे बघा तुम्हाला ती केमिकलची टाकी दाखवली होती बघा. हिच्यात आता एक केमिकल टाकलेलं आहे. ते केमिकल आता इथून कनेक्ट करू आणि या नळीमधनं फुल स्प्रेड करू. ते जेव्हा जमिनीत जाईल तेव्हा अर्थमॉर्म क्रिएट होतील आणि ते जरा हेल्प करता जर्म्स वगैरे बॅक्टेरिया वगैरे क्रिएट करण्यासाठी. आता बनवू, इथून जॉईंट करू आणि हे बघा इथून जॉईंट केले का इथून नळी वगैरे लावू आणि पूर्ण स्प्रेड करू. तर आता चला घरी गेल्यावर भेटूया. तोपर्यंत चलो बाय. जेवण झालेलं आहे आणि आजचा असा दिवस होता. व्लॉग कसा वाटला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा. नवे असणार तर सबस्क्राईब करा आणि जुने असणार तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि आता असेच व्लॉग टाकत राहील. व्लॉगमध्ये नो स्टॉप व्लॉग कंटिन्यू राहतील. म्हणजे असे 2-3 दिवसाआड 3 दिवसाआड जसा मला टाईम भेटला तसा मी नक्की व्लॉग अपलोड करेल. आणि आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय. मैं तो तेरी हो गई.